नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी बाणा ह्या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. महिलांनो, सकाळी सकाळी उठल्याबरोबर लगेचच झाडू हातात घेऊन लक्ष्मीला घराच्या बाहेर टाकू नका. आजची ही माहिती संपूर्णपणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीवर आधारित आहे. जर तुम्ही उठल्याबरोबर झाडू घेऊन झाडून काढताय तर तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मीला बाहेर काढताय आणि असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतो. आणि आपण नकळतपणे अशा चुका रोज करतो ज्या आपल्याला चूक आहे असं वाटतही नाही, पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा होतो. आणि ती चूक म्हणजे सकाळी उठल्याबरोबर लगेचच झाडू हातात घेऊन घर साफ करणे. होय, तुम्हाला वाटते स्वच्छता करणे चांगली गोष्ट आहे, पण यात चूक काय? पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक गूढ आणि महत्त्वाचे वचन आहे. सकाळी सकाळी उठल्याबरोबर लगेचच झाडू हातात घेऊन लक्ष्मीला बाहेर हाकलू नये, नाहीतर घरामध्ये दारिद्र्य येईल. हे ऐकून थोडंसं विचित्र वाटेल, पण यामागे खूप मोठं आध्यात्मिक आणि वास्तव्य आहे. हे जीवनाशी जोडलेलं सत्य वचन आहे. आजच्या हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐका की आपण सकाळी झाडू हात का मारू नये. लक्ष्मी नाराज होते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीनुसार आपण काय बदल केले तर आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी राहील. तर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आपल्या घराला सुखी समृद्ध ठेवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण समजून घेऊया की सकाळी झाडू मारू नये असं का सांगितलं जातं. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत आपल्या धर्मामध्ये सकाळीची वेळ ही अत्यंत पवित्र मानली जाते. ही वेळ लक्ष्मी आगमनाची असते. लक्ष्मीचा आशीर्वादाची वेळ असते. रात्रीच्या वेळी लक्ष्मी घरात येते आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते, आपल्याला आशीर्वाद देते. आपण विचार करा, आपण उठल्याबरोबर सकाळी झाडू मारतो तेव्हा काय होते? आपण घरातील धूळ कचरा बाहेर टाकतो, पण त्याचबरोबर घरामधील सकारात्मक ऊर्जा देखील आपण ज्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो ते देखील त्या झाडूबरोबर बाहेर ढकलत असतो. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक भक्त होता ज्याच्या घरी नेहमी पैशांची अडचण असायची. पैसे टिकत नव्हते. ती स्वामी समर्थांकडे गेला आणि विचारलं, माऊली, माझ्या घरी दारिद्र्य का आहे? स्वामी म्हणाले, तुमच्या घरात सकाळी झाडू मारला जातो की नाही? तो म्हणाला, हो. स्वामी शांतपणे म्हणाले, ही सवय बदला, मग पहा घरामध्ये कशी लक्ष्मी टिकते. घरी जाऊन सकाळी झाडू मारणं हे अत्यंत चुकीचं आहे. काही दिवसातच त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि पत्नीने त्याप्रमाणे त्याची सवय बदलली. त्यानंतर घरामध्ये पैसा टिकू लागला, सुखसमृद्धी वाढली. लहान वाटणाऱ्या सवयींचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. आता थोडं वैज्ञानिक कारणही समजून घेऊया. सकाळचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा वेळ असतो. यावेळी हवा अतिशय शुद्ध असते आणि वातावरण सकारात्मकतेनं ऊर्जेनं भरलेलं असतं. जर आपण यावेळी झाडू मारला तर धूळ उडते आणि ती आपल्या श्वासात जाते, त्यामुळे आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. म्हणजेच ही सवय ही आध्यात्मिकदृष्ट्या तर नाही, पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील योग्य नाही. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, घरातील कामेही आपण योग्य वेळेत केली तर त्याचे चांगले परिणाम मिळतात. सकाळी उठल्यावर सर्वात आधी देवाचं स्मरण करा, मन शांत करा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हाचा जप करा. त्यानंतर तुळशीला पाणी घाला आणि घरात सकारात्मक वातावरण तयार करा. यानंतर सूर्य उगवल्यावर सकाळी त्याला अर्घ्य अर्पण करा. सकाळची पूजा झाल्यावरच झाडू मारा. झाडू मारताना सुद्धा मनात चांगले विचार ठेवा. झाडू मारताना लक्ष्मीचं नामस्मरण करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू मारताना थेट कचरा बाहेर फेकू नका. तो कचरा आधी एका ठिकाणी गोळा करा आणि नंतर कचरापेटीमध्ये टाका. यामुळे घरातील ऊर्जा संतुलित राहते.
आता काही सोपे आणि प्रभावी उपाय पाहूयात, जे स्वामी समर्थांच्या शिकवणीत आहेत. त्यांनी सांगितलेले आहेत. दररोज सकाळी घरात थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र शिंपल्याने वातावरण शुद्ध होतं. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्याने लक्ष्मीचं आगमन होतं. तसेच शुक्रवार हा वार महालक्ष्मीचा आहे. शुक्रवारी विशेष लक्ष्मीपूजन केल्याने घरात संपन्नता वाढते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधीही रात्री झाडू मारू नका, कारण त्याने लक्ष्मी नाराज होते. जर तुमच्याकडून ही चूक आधी होत असेल तर घाबरू नका. श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांवर कृपा करतात. तुम्ही थोडासा छोटासा उपाय करू शकता. दर सोमवारी स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि त्यांच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा. लक्ष्मी सूक्त पठण केल्याने देखील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि शक्य असेल तर अन्नदान करा. या सगळ्या छोट्या छोट्या सवयी तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतात. मंडळींनो, आपल्या घरातील स्त्री ही खरी लक्ष्मी असते आणि जर ती योग्य पद्धतीने घर चालवत असेल तर घरामध्ये समृद्धी येते, आनंद येते. म्हणून आजपासून ही सवय बदला. सकाळी उठल्या उठल्या झाडू हातात घेऊ नका. थोडा वेळ देवाला द्या, स्वतःला द्या आणि मगच कामाला सुरुवात करा. तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. घरात शांतता वाढेल, पैशांची बचत होईल आणि मनही प्रसन्न राहील. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मनापासून सांगते. आपण अनेकदा मोठे उपाय शोधत बसतो, मोठ्या पूजा, मोठे खर्च करत बसतो. पण श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी सांगतात, ते साधेपणाचाच मार्ग दाखवतात. आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयीच आपल्या आयुष्य, आपलं भाग्य ठरवत असतात. घरात सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा अवलंबून असते. जर दिवसाची सुरुवात ही शांततेने, प्रसन्नतेने, देवाच्या नामाने होत असेल तर नक्कीच आपला दिवस हा सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. पण जर सकाळची दिवसाची सुरुवात ही घाई, गडबड, चुकीच्या सवयीने होत असेल तर नकळतपणे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. म्हणूनच महिलांनो, स्वतःसाठी दररोज फक्त 5 मिनिटे काढा. डोळे बंद करून श्री स्वामी समर्थांचं मनापासून नामस्मरण करा. त्यांचा तारक मंत्र म्हणा आणि मनात एकच भावना ठेवा की माझं घर नेहमी सुखी समृद्धी राहो. ही भावना खूप शक्तिशाली असते आणि तीच खऱ्या अर्थाने लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर ठेवते. आणखी एक छोटासा उपाय जो अनेकांना माहिती नसतो. सकाळी उठल्यावर घराच्या उंबरठ्याला नमस्कार करा, कारण उंबरठा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो. तिथेच थोडंसं पाणी शिंपडा आणि मनात प्रार्थना करा की लक्ष्मी माता आमच्या घरी सदैव वास करा. हा छोटासा संस्कार देखील तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घरात कधीही रागाने किंवा चिडचिड करत काम करू नका, कारण जिथे राग असतो तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही. जिथे प्रेम, शांतता आणि समाधान असतं तिथेच खरी समृद्धी असते. आणि अजून एक छोटीशी आणि प्रभावी गोष्ट सांगते, जी अनेक अनुभवी गृहलक्ष्मी पाळतात. सकाळी लवकर उठल्यावर घरात थोडासा गोड सुगंध पसरवण्याची सवय लावा. जसं की अगरबत्ती लावू शकता, धूप लावू शकता. यामुळे घरातील वातावरण शांत आणि सकारात्मकतेने भरलेलं राहतं. तुमचं मनही प्रसन्न राहतं. ज्या घरात सुगंध किंवा स्वच्छता असते तिथे मन आपोआपच आनंदी होतं. हा आनंदच पुढे जाऊन समृद्धीमध्ये बदलतो. तसंच सकाळी घरात मोठ्याने भांडण किंवा वाद टाळा, कारण दिवसाची सुरुवात जशी होते तसाच संपूर्ण दिवस पुढे जातो. जर सुरुवात प्रेमाने आणि शांततेने झाली तर संपूर्ण दिवस सुरळीत जातो. म्हणूनच महिलांनो, घर सांभाळताना फक्त काम नाही तर घरातील वातावरण कसं आहे याकडे लक्ष द्या, कारण घरातील ऊर्जा ही खरी संपत्ती असते. ही छोटी छोटी सवय जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच काही दिवसांमध्ये फरक जाणवेल आणि घरात आनंद आणि समाधान वाढताना दिसेल. म्हणूनच आजपासून फक्त एक गोष्टीमध्ये बदल करा, कारण काम तेच आहे, फक्त भावना बदलायच्या आहेत. जर तुम्ही चांगल्या भावनेने केलं तर तुमचा
तर तुम्हाला त्याचा रिझल्टही चांगला दिसेल. तुम्ही पाहाल की हळूहळू तुमच्या घरामध्ये सुख येत आहे, शांती येत आहे आणि पैसा स्थिर झालेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. जर तुम्हाला हा संदेश पटला असेल तर नक्कीच तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ जेवढ्या महिलांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तेवढ्या महिलांपर्यंत तुम्ही पोहोचवा. कारण आपण जेवढ्या चांगल्या गोष्टी पसरवत जाऊ तेवढंच आपल्या बाबतही कुठेतरी काहीतरी चांगलं होत असतं. त्यामुळे नेहमीच आपण चांगली भावना मनांमध्ये ठेवली पाहिजे. आपलं जसं चांगलं हो तसंच दुसऱ्यांचं देखील चांगलं हो अशी भावना मनामध्ये ठेवा. कमेंट करा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो आणि मंडळींनो. भेटूयात पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल. श्री स्वामी समर्थ.